नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, ब्लाऊजला अशा पद्धतीने जो फुगा येतो तो येऊ नये आणि अशा पद्धतीने ब्लाऊज परफेक्ट बसावा, अशा पद्धतीने तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. तर बघा, हा ब्लाऊज पीस आहे. याच्यापासून आपण 32 इंच छातीच्या मापाचा कटोरी ब्लाऊज तयार करणार आहे. तर आता याची आपण मापे काढून घेऊया पेपरवरती. तर बघा पेपरवरती आपण जे माप काढणार आहोत ते फक्त पुढच्या भागाचं काढणार आहे. मागील भाग आणि बाही हे डायरेक्ट आपण कापडावरती काढणार आहे. तर त्यासाठी बघा, सर्वात आधी आपण मापे टाकून घेऊया. तर बघा, उंचीचं माप तयार 12.5 इंच आहे. 1 इंच मार्जिन घ्यायचा आणि 13.5 इंचावरती उंचीचं माप आपल्याला टाकायचं आहे. बघा, या पद्धतीने इथे मी उंचीचं मार्किंग करून घेत आहे. या साईडने सुद्धा 13.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊ, जेणेकरून आपली शोल्डरची जी लाईन आहे ती तिरकी जाणार नाही. त्यानंतर बघा, शोल्डर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, शोल्डर जे आहे ते आपल्याला 5.25 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 5.25 इंचावरती शोल्डरचं माप घेतलेलं आहे. त्यानंतर या साईडला सुद्धा आपण 5.25 इंचावरती मार्किंग करून घेऊ, जेणेकरून मुंड्याची जी लाईन आहे ती आपली तिरकी जाणार नाही. तर बघा, इथून शोल्डरच्या लाईन पासून आपल्याला धरायचं आहे अशा पद्धतीने, आणि मुंडा आपल्याला टाकायचा आहे 5.5 इंचावरती. अशा पद्धतीने इथे मी मुंडा टाकून घेतलेला आहे 5.5 इंचावरती. आता या मुंड्याची जी लाईन आहे तिथून आपल्याला आपलं छातीचं माप टाकायचं आहे. तर बघा, बरोबर 8 इंचावरती मी छातीच्या मापाचं मार्किंग करत आहे या पद्धतीने. त्यानंतर त्याच्या पुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन राहणार आहे. या पद्धतीने. त्यानंतर बघा, इथून आपल्याला मोजायचं आहे. तर बघा, हे कम्प्लीट 8 इंच आहे. तर या साईडला सुद्धा 8 इंच आहे का बघायचं आहे, जेणेकरून आपली जी लाईन आहे ती खालीवर झालेली नको. तर बघा, या पद्धतीने बरोबर 8 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं आहे बघा व्यवस्थित. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कमरेचं माप टाकायचं आहे. बघा, 28 इंचाची कंबर आहे. त्यामध्ये त्याचा चौथा भाग हा 7 इंचाचा होतो. त्यामध्ये 1 इंच आहे आपला कमरेचा टक्स असतो, तो आपल्याला घ्यायचा आहे. तर 8 इंचावरती आपण कमरेचं माप टाकलेलं आहे. त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे. तर बघा, या पद्धतीने 1.5 इंचावरती मी शिलाई मार्जिनचं माप टाकलेलं आहे. त्यानंतर ह्या लाईन दोन्ही आपण आखून घेऊया या पद्धतीने. बघा, इथे मी ही लाईन आखून घेतली, आपली फिटिंगची लाईन ती. आणि हे आपलं आहे मार्जिन. 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा 1.5 इंच मार्जिन घेऊ शकता. जर तुम्हाला 2 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता. तर बघा, हे आपलं मापे टाकून झालेली आहेत. त्यानंतर आता मुंड्याचं माप टाकून घेऊया आपण. तर इथे बघा, आपण मागील भाग काढत नाही, फक्त पुढचा भाग काढून घेत आहे. तर त्यासाठी मी इथे 1.25 इंचावरती मार्किंग करत आहे. तर बघा, 1 इंचामधील 2 रेषा कमी करायच्या आहेत आणि 1.25 इंचावरती आपल्याला मुंड्याला जो आकार देतो आपण त्यासाठी 1.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आता इथून आपण मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत. तर हा आपला पुढील मुंड्याचा आकार झालेला आहे या पद्धतीने. बघा, त्यानंतर आता आपण पुढचा गळा टाकून घेऊया. तर बघा, गळा रुंदी इथे घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच. इथं मी गळा रुंदी 2.25 इंच घेत आहे.
जर तुम्हाला शोल्डर पट्टी छोटी हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता, पण आपण शोल्डरचं जे माप आहे ते 5.25 इंच घेतलेलं आहे, त्यामुळे इथे मी 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. ज्यावेळेस आपण 5.5 इंच शोल्डर घेतो त्यावेळेस आपण 2.5 इंच ही गळा रुंदी घ्यायची आहे. तिथून खाली आपलं पुढच्या गळ्याचं माप जे आहे ते 6.5 इंचावरती आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला 6.5 इंचावरती तिरकं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून सुद्धा आपल्याला 2.25 इंच ही गळा रुंदी आडवी टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर ही लाईन सुद्धा आपण म्हणजे आखून घेणार आहोत, म्हणजे हा चौकोन आपण तयार करून घेणार आहे या पद्धतीने. अशा पद्धतीने इथे आपण गोलाकार देऊन घेणार आहे अशा पद्धतीने. तर तुम्हाला हवा असेल तसं तुम्ही इथे आकार द्यायचा आहे, तर इथे मी गोलाकारच ठेवते अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे, जी क्रॉस पट्टी असते त्याचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा खालच्या साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. तर बघा या साईडला सुद्धा आपण 2.5 इंचावरती योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे. या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ आखायची आहे बघा या पद्धतीने. 2.5 इंचाची ही क्रॉस पट्टी आपण घेतलेली आहे. त्यानंतर बघा या साईडने आपल्याला ही क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची आहे 1 इंचावरती या पद्धतीने, आणि इथून आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा कटोरीच्या बाजूचा भाग जो आहे तो आपण नॉर्मली 32 इंचासाठी 2.5 इंच एवढा घेतो, पण ज्या वेळेस एखाद्या महिलेची कटोरी छोटी लागत असेल, छातीचं माप छोटा असेल, तर त्यावेळेस आपल्याला इथे 2.25 इंच घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. तर 32 इंचासाठी तुम्ही 2.5 इंचावरती मार्किंग करता, पण ज्यावेळेस कटोरीचं माप बारीक असेल त्यावेळेस आपल्याला 2.25 इंचावरती कटोरीच्या बाजूचा भाग घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे. इथून एक मार्किंग 2 इंचावरती करायचं आहे, एक मार्किंग 2.5 इंचावरती करायचं आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे तिन्ही मार्किंग आपले करून झालेले आहेत. आता या मार्किंग नुसार आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने कटोरीचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे. तर बघा या पद्धतीने हा कटोरीचा आकार आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा कटोरीचा आकार आलेला आहे. तर बघा जरी 32 इंच छातीचा माप असेल तरी काही महिलांची छाती ही छोटी असते. इथे आपण हे माप जे घेतलेलं आहे ते जवळजवळ 2.25 इंचावरती आलेलं आहे. तर हे 2.25 इंच आपण घेतलेलं आहे बघा, हे माप 2.25 इंच घेतलेलं आहे. इथून आपला हे कटोरीचा आकार जो आहे तो गेलेला आहे या पद्धतीने. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे माप टाकून घेतलेलं आहे. यानंतर आता हे आपण कटिंग करून घेऊ. तर बघा इथे आपण हे सर्व माप कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करता
त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची कातर वापरायची आहे. ही जी कात्री आहे ती आपण जी कापडावरती वापरतो कापड कट करण्यासाठी, ती कात्री तुम्हाला पेपरवरती वापरायची नाही, त्यामुळे कातर ही खराब होते. तर अशा पद्धतीची जी कातर असेल ती आपल्याला पेपर कटिंगसाठी वापरायची आहे. तर यानंतर बघा हे दोन्ही पार्ट आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि ही कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीचं इथं मी पेपर घेतलेला आहे आणि याच्यावरती ही कटोरी ठेवून आपल्याला पूर्ण आहे अशी आखून घ्यायची आहे. बघा कुठेही आपल्याला एक्स्ट्राच घ्यायचं नाही, आहे तशी ही कटोरी आखून घ्यायची आहे आधी आणि नंतर आपण व्यवस्थित मापे वाढवून घेणार आहोत. तर या साईडने सुद्धा आहे अशी आपल्याला कटोरी ही वाढवायची आहे. सर्व बाजूने जे आहे अशी ही कटोरी ठेवायची आहे आपल्याला पेपरवरती आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. तर बघा आहे अशी आपण ही कटोरी उमटवून घेतलेली आहे, म्हणजे आखून घेतलेली आहे. यानंतर बघा आपल्याला ही कटोरी आता वाढवून घ्यायची आहे. तर बघा या साईडने हुकायच्या साईडने आपल्याला फक्त 2 रेषा म्हणजेच पाव इंच ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. फक्त 2 रेषा एवढी मी ही वाढवलेली आहे. त्यानंतर या साईडने बघा आपल्याला 1 इंच ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने 1 इंच कटोरी आपण वाढवून घेतलेली आहे आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने इथपर्यंत आहे अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा या साईडने आपल्याला सोडायचं आहे 2 रेषा एवढं. तर बघा बरोबर 2 रेषा एवढं इथे मी सोडत आहे या पद्धतीने आणि तिथून आपल्याला टाकायचं आहे 1 इंच, म्हणजे 2 रेषा एवढं हे आपण माप वर घेतलेलं आहे. या साईडने 2 रेषा एवढं वर घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण 1 इंचावरती कटोरी वाढवणार आहोत. त्यानंतर या साईडने सुद्धा आपल्याला 3 रेषा एवढी किंवा 2 रेषा एवढी जेवढं तुम्हाला मार्जिन लागतं तेवढीच कटोरी वाढवून घ्यायची आहे, जास्तीची वाढवायची नाही. त्यानंतर इथून आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा जास्त कटोरी आपल्याला बाहेर न्यायची नाही, अशा पद्धतीने ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे. जास्त फुगीर भाग द्यायचा नाही आपल्याला, आहे असा ठेवायचा आहे. बघा हा भाग अशा पद्धतीने. तर बघा दोन्ही साईडने ही आपली कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपण ह्या कटोरीचा मध्य काढून घेणार आहोत. तर बघा 7.5 इंचाची ही कटोरी तयार झालेली आहे. या पद्धतीने आपण याचा मध्य काढून घेणार आहोत. तर बघा इथे आलेली आहे मध्याची रेष. तर तिथून बघा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर 2.5 इंचावरती मार्किंग करण्यासाठी बघा इथून जी कटोरीचा मेन पार्ट आहे, म्हणजे जी आखलेली मेन कटोरी आहे, तिथून आपल्याला वर 1.5 इंच कटोरी ठेवायची आहे. बघा म्हणजे कटोरीचा टक्स ठेवायचा आहे आणि इथून खाली आपल्याला 1 इंचावरती घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने बरोबर 2.5 इंचावरती आपण हे माप घेतलेलं आहे. इथून खाली आपल्याला फक्त 1 इंच घ्यायचं आहे आणि इथून वर आपल्याला 1.5 इंच टाकायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर ह्या लाईन आता आपण तिरक्या जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघा या पद्धतीने तिरकं जोडून घ्यायचं आहे. दोन्ही साईड आपल्याला तिरक्या जोडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने. तर इथे बघा आपली पूर्ण कटोरी वाढवून झालेली आहे. याच्यावरतीच मी तुम्हाला टक्सचं माप सुद्धा टाकून दाखवते. तर दोन्ही साईडने आपल्याला 1.25 इंचाचा हा टक्स ठेवायचा आहे या पद्धतीने. बघा या पद्धतीने. त्यानंतर ही लाईन जी आहे
हा टक्स आपल्याला वर जोडून घ्यायचा आहे. जे 2.5 इंचाची आपण जी लाईन घेतलेली आहे त्याला टक्स जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. इथे बघा आपली पूर्ण कटोरी मार्किंग करून झालेली आहे. आता ही कटोरी आपण कट करून घेऊया. तर बघा ही आपली वाढीव कटोरी इथे तयार झालेली आहे. आता आपण कापडावरती मागील भाग काढून घेणार आहोत आणि पुढील भाग सुद्धा कशा पद्धतीने कापडावरती मांडायचा आणि कशा पद्धतीने ते कट करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा ह्या साईडने जर एकसारखं नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे, पण इथे हे एकसारखं आहे. त्यानंतर आता आपण मापे टाकून घेऊया. तर बघा 13.5 इंच उंचीचं माप. या पद्धतीने दोन्ही साईडने 13.5 इंचावरती उंचीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपलं शोल्डरचं माप जे आहे ते आहे 5.25 इंच. इथं 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. या साईडने सुद्धा 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथून आपलं मुंड्याची जी लाईन आहे ती आखून घ्यायची आहे 5.5 इंचाची. मुंड्याची लाईन आपण घेतलेली आहे 5.5 इंच. त्यानंतर इथून आपण आपल्या छातीचं माप टाकून घेणार आहोत. तर बघा छातीचं माप आहे आपलं 8 इंच. या पद्धतीने आपण 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथून पुढे आपली 1.5 इंच मार्जिन जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. खालच्या साईडने कमरेचं माप सुद्धा 8 इंचावरती टाकायचं आहे. तुम्हाला मी पुढच्या भागाला सांगितलेलंच आहे ते कशा पद्धतीने 8 इंच येत आहे ते. त्यानंतर ही आपली मार्जिनची लाईन आहे ती आपण आखून घेणार आहोत. ही मधली लाईन आपली आपण मागच्या भागाची नाही आखली तरी चालणार आहे. त्यानंतर या साईडने बघा मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे 1.25 इंच. तर बघा मी 1.25 इंच घेतलेला आहे आणि पुढच्या भागासाठी आपण घेतलेला आहे 1.25 इंच. त्यानंतर हा आकार आपण देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा इथे मागच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर गळा रुंदी ही आपली 2.25 इंच आहे. या पद्धतीने 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. इथून खाली आपला गळा जो आहे म्हणजे गळ्याची उंची जी आहे ती 9 इंच आहे. या पद्धतीने इथून आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने खालच्या साईडने तुम्ही वाढवून सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 2.5 इंच घेत आहे बघा. 2.25 इंच घेतलेलं आहे. तर तुम्ही खालच्या साईडने 3 इंच वाढवून घेऊ शकता गळ्याला आकार देण्यासाठी. त्यानंतर ही सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तुमचा जो आकार असेल तो तुम्ही इथे देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा टक्सचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर बघा नेहमी मी ह्या गळ्याच्या खाली 1 इंच घेत असते आणि इथून आपला टक्सची उंची आपण मोजून घ्यायची आहे. तर बघा 4.25 इंच आहे तर ती 4.25 इंच आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे. त्याआधी बघा आपल्याला ह्या कमरेचा मध्य काढून घ्यायचा आहे. 8 इंच कंबर आहे तर त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला 4.25 इंच ते 4 इंच अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. तर इथे बघा मी 4 इंचाचा टक्स घेत आहे या पद्धतीने. त्यानंतर दोन्ही साईडने बघा आपल्याला अर्धा इंच टक्स पॉइंट ठेवायचा आहे. आणि ही लाईन सुद्धा आपण
अशा पद्धतीने आखून घ्यायचे आहे बघा. या पद्धतीने आखून घ्यायचे आहे आणि इथे कात्रीने कट सुद्धा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर इथे मागील भाग पूर्ण आपला मार्किंग करून झालेला आहे. आता आपण कट करून घेऊया. त्यानंतर आता हा आपण गळा सुद्धा कट करून घेणार आहोत. या पद्धतीने बघा गळा सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचा आपला मागील भाग हा तयार झालेला आहे. यानंतर आता आपण हे पेपर कटिंग जे केलेलं आहे ते आपण याच्यावरती मांडून कट करून घेणार आहोत. बघा कशा पद्धतीने मांडायचं, त्याचबरोबर कोणत्या पार्टला किती वाढवायचं ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने इथे मी हा पार्ट मांडलेला आहे. तर एकदम व्यवस्थित सरळ मांडायचं आहे, कुठेही तिरका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा सर्वात आधी खालच्या साईडने आपल्याला आहे असं आखून घ्यायचं आहे. त्यानंतर या साईडने बघा आहे असं आखून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा या साईडने जेवढं तुम्हाला मार्जिन लागतं तेवढं तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. तर मी इथे बघा अगदी 2 रेषा ते 3 रेषा एवढं वाढवून घेत आहे. बघा अशा पद्धतीने. या पद्धतीने वाढवून घेतलेलं आहे. तर इथं बघा कोण्यावरती व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पुढं खडूने मार्किंग करत आणायचं आहे या पद्धतीने बघा. त्यानंतर हे सुद्धा आहे असं आपल्याला आखून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. तर पूर्ण आहे असं आपण ठेवून मार्किंग केलेलं आहे. फक्त या साईडने आपण मार्जिन घेतलेलं आहे, खालच्या साईडने मार्जिन घेतलेलं नाही. त्यानंतर बघा आता आपण कटोरीचं योग. त्यानंतर बघा आपण आता हे क्रॉसपट्टी मांडून मार्किंग करून घेऊया. तर बघा क्रॉसपट्टीला सुद्धा कशा पद्धतीने वाढवायचं आहे हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे. तर बघा या साईडला आपण खेटून घेऊया. तर बघा ही क्रॉसपट्टी आहे अशी आपल्याला आखून घ्यायची आहे सर्वात आधी. या पद्धतीने बघा आहे अशी क्रॉसपट्टी आपण ठेवून आखून घेतलेली आहे. बघा पूर्ण आहे अशी आपल्याला ठेवून आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा 1.5 इंच म्हणजे खालच्या साईडचं 3 रेषा एवढं मार्जिन आणि वरच्या साईडचं 3 रेषा एवढे मार्जिन. अशा पद्धतीने आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. बघा हे अशा पद्धतीने बघा ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला 1.5 इंचाने वाढवून घ्यायची आहे खालच्या साईडने. या पद्धतीने. त्यानंतर ही लाईन आपण सरळ जोडून घ्यायची आहे. तर बघा इथे आपली एक पट्टी निघालेली आहे. आता आपण कटोरी काढून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ही साईड जी आहे ती एकसारखी आहे का बघून घ्यायची आहे. खालीवर जर असेल तर व्यवस्थित हा कटोरीचा भाग जो आहे तो मांडायचा आहे. तर या पद्धतीने मी हा कटोरीचा भाग मांडलेला आहे बघा.
आणि आता हा आपल्याला आहे असा मार्किंग करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा, कुठंही वाढवायचं नाही, आहे अशी कटोरी आपल्याला आखायची आहे. तर या पद्धतीने बघा, आपण इथे योगपट्टी, कटोरीच्या साईडचा भाग आणि कटोरी काढून घेतलेली आहे. तर हे आपण कट करून घेऊया. तर बघा, या पद्धतीने योगपट्टी, कटोरीच्या साईडचा पार्ट आपण आणि कटोरी ही कट करून घेतलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही योगपट्टी आपण या साईडची कट केलेली नाही. जरी आपल्याला एक्स्ट्राची लागली तरी आपण ती आहे अशीच ठेवणार आहोत. नंतर आपण जरी एक्स्ट्राची शिल्लक राहिली तरी कट करून घ्यायची आहे. तर त्यानंतर बघा, आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे. आता इथे आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया. तर बघा, खालच्या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने 1.5 इंचावरती आपण मार्किंग करून ती लाईन सरळ आखून घ्यायची आहे. आणि इथून वर बघा 7.5 इंच हे टाकायचं आहे. म्हणजे 7 इंचाची तयार बाही आहे आणि अर्धा इंच हे वरच्या साईडचं आपलं शिलाई मार्जिन आहे. तर या पद्धतीने धरून इथे आपण 7.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. तर या साईडने सुद्धा 7.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्यानंतर ही लाईन जी आहे ती आपण सरळ आखून घेणार आहोत. तर बघा, बाही घडी जी आहे आपली ती 8 इंचाची असणार आहे. छातीचं माप आपलं 8 इंचाचं आहे, त्यामुळे आपली बाही घडी सुद्धा 8 इंचाची पडणार आहे. त्यानंतर हे सुद्धा एक्स्ट्राच आहे बघा, आपल्याला लागणार नाही. अशा पद्धतीने हे आखून घ्यायची आहे बघा ही लाईन. त्यानंतर बघा, इथून आपल्याला कॅफाईटचं माप टाकून घ्यायचं आहे. तर 2.25 इंचावरती मी इथे कॅफाईटचं माप टाकून घेत आहे. तर त्यानंतर इथून आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. या पद्धतीने आणि इथं 2.25 इंचाची कॅफाईटची लाईन आहे, ती आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण इथे बाहीचा आतील आकार आणि बाहेरील आकार तयार करून घेणार आहोत. तर बघा, या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने. त्यानंतर हा आता आपण बाहीचा आतील आकार देणार आहोत. या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने हा आपला बाहीचा आकार देऊन झालेला आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तरी तुम्ही आपला बाही कटिंगचा व्हिडिओ आहे तो बघू शकता. त्यानंतर बघा,
दंड घेर आहे 5 इंचाचा आणि त्यापुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन म्हणजे 6.5 इंचावरती येत आहे. आणि इथून बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर या साईडने अशा पद्धतीने घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला दुमडपट्टीला कमी पडणार नाही. तर बघा आता हे आपण बाही कट करून घेऊया. तर बघा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे खालच्या साईडने आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. या पद्धतीने बघा इथे आपली स्लीव्स तयार झालेली आहे. तर इथे बघा आता इथे आपण दुसरी आपली योगपट्टी जी आहे ती काढून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला हीच योगपट्टी इथे वापरायची आहे, जी आपण वाढवून घेतलेली आहे. तर ते बघा अशा पद्धतीने आपल्याला मांडायची आहे आणि या पद्धतीने बघा व्यवस्थित मांडायची आहे आणि आहे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे आपल्या दोन्ही योगपट्ट्या आता निघलेल्या आहेत. तर बघा हे जे गळाचे मागील भाग निघलेला आहे त्याचा आपण तिरक्या कापडातल्या पट्ट्या काढून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने साईडला जोडण्यासाठी आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे 1.25 इंचाची. मागील भागासाठी जो आपण कमरेला जोडतो ती पट्टी 1.25 इंचाची घ्यायची आहे. आणि ही पट्टी होणार आहे आपल्याला हुकायसाठी आणि ही पट्टी होणार आहे आपल्याला कमरेला जोडायसाठी. तर अशा पद्धतीने इथे तिरक्या कापडातल्या सुद्धा आपल्या पट्ट्या काढून झालेल्या आहेत. आणि जरी आपल्याला लागलं तरी एवढं कापड शिल्लक आहे त्यामध्ये आपण पट्ट्या काढू शकतो. त्यानंतर बघा योगपट्टीचे इथे 2 पार्ट इथे काढून घेतलेले आहेत आपण. हा कटोरीचा पार्ट, हा साईड पार्ट, ही स्लीव्ज आणि हा मागील भाग. अशा पद्धतीने इथे पूर्ण कटिंग आपली झालेली आहे.